गुड इव्हनिंग मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज इयत्ता 4चा ऑनलाईन क्लास आपण चालू करत आहोत. त्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे, तर आज आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद बघितलेले आहेत. त्याचबरोबर आज आपण काय बघायचं आहे, तर लिंग हा पाठ आज आपण शिकायचा आहे. लिंग म्हणजे काय, तर पहिल्यांदा लिंग या शब्दाची आपण काय करूयात, व्याख्या बघूयात. लिंग म्हणजे कोणत्याही, ते स्त्री जातीचं आहे, पुरुष जातीचं आहे की दोन्हीही जातीचा नसेल तर त्याला आपण काय म्हणतो हे आज आपण बघायचं आहे. तर आजचा आपला घटक आहे लिंग. इंग्लिश मध्ये आपण त्याला जेंडर असे म्हणतो. तर लिंग जे एकूण 3 प्रकार पडतात. तर त्याच्यामधला पहिला प्रकार आहे तर पुल्लिंग. पुल्लिंग. दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंग. आपल्याला हे कितवीला झालेलं आहे, तर आपल्याला हे कितवीला झालेलं आहे, तिसरीला झालेलं आहे स्त्रीलिंग. आणि चौथा प्रकार आहे पुल्लिंग. चौथा प्रकार आहे पुल्लिंग. आता बघायचं आहे आपण याच्यामध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग म्हणजे काय हे आता व्याख्या बघूया. तर लिंग म्हणजे काय, तर ते पुरुष जातीचं आहे किंवा स्त्री जातीचं आहे हे ओळखणे म्हणजे आपण त्याला लिंग असे म्हणतो. उदाहरणार्थ आता एखादा मुलगा रस्त्यावरून चालला तर आपण काय म्हणतो, तो जात आहे, म्हणजे तो मुलगा आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे शब्दाच्या त्या नामावरून किंवा जातीवरून तो पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे हे ज्याच्यावरून आपल्याला कळतं त्याला आपण लिंग असे म्हणतो. तर लिंग एकूण 3 प्रकारचे असतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आलं लक्षात? तर पुल्लिंग म्हणजे काय, तर एखाद्या नामावरून तो स्त्री जातीचा आहे की पुरुष जातीचा आहे हे ओळखणे त्याला आपण पुल्लिंग असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये उदाहरण बघा, मुलगा. आता तो मुलगा असे आपण म्हणतो ना, मुलगा, तो मुलगा, तो बैल, तो रावण. आता तो रावण म्हणजे या सगळ्यावरून आपण असं ओळखतो की हे पुल्लिंगी शब्द आहेत, म्हणजे पुरुष जातीचे शब्द आहेत. त्याच्यानंतर त्याच प्रकारावरून आपण दुसरा प्रकार लगेच आपण बघूया, म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल. स्त्रीलिंग म्हणजे काय, एखाद्या नामावरून ते स्त्री जातीचं आहे हे आपल्याला लक्षात येतं, त्याला स्त्रीलिंग म्हणतात. म्हणजे त्याच्यावरून ती मुलगी, ती मामी, ती काकी, ती आत्या, ती आई, ती मम्मी, लक्षात, ती गाय, ती शेळी, हे जे प्रकार आहेत ते आपल्याला स्त्रीलिंग मध्ये भेटले. म्हणजे एखाद्याच नामावरून ते स्त्री जातीचं आहे आपल्याला स्पष्ट होतं, त्याला आपण स्त्रीलिंग असं म्हणतो. उदाहरणार्थ, ती मुलगी, ती मुलगी, ती गाय, ती शेळी, ती लांडोर. आणि लांडोर या शब्दाचा पुल्लिंगी काय होतो, तो मोर. लांडोर या शब्दाचा पुल्लिंगी काय होतो, तो मोर. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, तो मुलगा, ती मुलगी, तो बैल, ती गाय, तो रावण, ती मोर, तो लांडोर. मग आपल्याला यातून काय शिकायचं आहे, जे स्त्रीलिंग सुद्धा नाही किंवा पुल्लिंग सुद्धा नाही ते नपुंसकलिंग असतं, त्याला आपण नपुंसकलिंग असे म्हणतो. जे स्त्रीलिंग मध्ये पण येत नाही आणि पुल्लिंग या नामामध्ये सुद्धा येत नाही त्याला आपण काय म्हणतो, नपुंसकलिंग असे म्हणतो. नपुंसकलिंग. पण नपुंसकलिंगी हे शब्द आपल्याला ओळखायचे कसे असतात, तर नपुंसकलिंग या नामाला आपण काय वापरायला लागते, ते हे सर्वनाम वापरायला लागते. उदाहरणार्थ बघा, ते बाळ. आता बाळ म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं का रे, की तो मुलगा आहे का मुलगी. आपण काय म्हणतो, ते बाळ किती छान आहे असं आपण म्हणतो. म्हणजे फक्त म्हणतो काय, बाळ असं म्हणतो, उल्लेख करतो. पण ते बाळ, ते मूल, आता ते मूल असं आपण म्हणतो की ते मूल, ते शेकरू, ते लेकरू, ते लेकरू, ते शिंगरू. ही सगळी काय आहेत, तर ही नपुंसकलिंगी शब्द आहेत.
ते शिंगरू, इथं शिंगरू लिहिलेलं आहे, ते लेकरू. आता ही जी तुम्हाला फळ्यावर उदाहरणं दिसतात ती सगळी काय आहेत, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंगी आहेत. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की एखाद्या नामावरून ते स्त्री जातीचं पुरुष जातीचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पुल्लिंग असं म्हणतो. स्त्री जातीचं असेल तर स्त्रीलिंग असे म्हणतो आणि स्त्री किंवा पुरुष कोणत्याही जातीचं नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर नपुंसकलिंग असे म्हणतो. उदाहरणार्थ आता त्याच्यावरून कसं ओळखायचं, पुल्लिंगी शब्द कसे असतात, तो मुलगा, स्त्रीलिंगी ती मुलगी, नपुंसकलिंगी ते बाळ. पुल्लिंगी तो बैल, स्त्रीलिंगी ती गाय, नपुंसकलिंगी ते मूल. तो बैल, ती गाय, ते मूल. ती शेळी, ते शेकरू. ती लांडोर, तो मोर, ते शिंगरू. आता काही काही गोष्टी काय होतं, निर्जीव वस्तू आहेत त्यांना सुद्धा आपण स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग काय होतो या शब्दांचा आपण वापर करू शकतो. उदाहरणार्थ टेबल आहे, तो टेबल, तो जिना, तो पडदा, त्याच्यानंतर कप, तो चमचा. लक्षात, अशा वस्तू सुद्धा काय करतात, निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आपण तो ती लावून त्याच्यामध्ये स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंग आपण काय करू शकतो, ओळखू शकतो. आता ती भिंत, भिंत निर्जीव वस्तू आहे, मग ती भिंत, ती गाडी. आलं लक्षात. त्याच्यानंतर ती कोकिळा, तो डोंगर. अशा प्रकारे बरेच आपल्याला काय असतात, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंगची उदाहरणं असतात. म्हणजेच आपल्याला त्या नामावरून आपल्याला ओळखता येतं की ते पुल्लिंग नाम आहे की स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे. हे कोणत्याही जातीच्या नावावरून आपल्याला काय करतं, कळतं. अजून एकदा बघा, ह्याच्यामध्ये पुल्लिंगी शब्द कोणकोणते येतात, ज्या नामाच्या पूर्वी आपण तो लावतो, तो काका, तो मामा, तो दादा, तो पिता. हो, हे जे शब्द आहेत, वडील, आता ते वडील हे सुद्धा पुल्लिंगी आहे, कारण की वडिलांच्या नामा, वडील हे नामावरून आपल्याला कळतं की वडील हे काय आहेत, तर पुरुष जातीचे आहेत, पुल्लिंगी आहेत. तो बैल. आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत ती तुम्ही वहीमध्ये लिहून घेतला तरी चालेल, लिहून घ्या बघू, म्हणजे तुमच्या त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. आता इथं लिहिलेला आहे तो मोर, तो मोर. ती लांडोर, ती लांडोर. आता ते नपुंसकलिंग मधल्या सगळ्या शब्दांना आपण काय करायचं आहे, ते हे सर्वनाम वापरायचं आहे. ते बाळ, ते मूल, ते लेकरू, त्याच्यानंतर ते शेकरू, ते शिंगरू. अशा प्रकारचे आपण नपुंसकलिंगी मध्ये शब्द वापरू शकतो. आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स देऊयात, उदाहरण देऊयात. आता उदाहरणामध्ये आपण पहिल्यांदा बघूया की तुम्हाला इथं उदाहरण देणार आहे, त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण बघा, मुलगी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. मुलगी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता, असं देतात. आता विरुद्धलिंगी म्हणजेच काय, तर मुलगी जर स्त्रीलिंग असेल तर त्याचा विरुद्धलिंगी मी शिकवलेलं होतं. ओके, आता मुलगीचा विरुद्धलिंगी काय येणार बघा, इथं पर्याय आहे मूल, दुसरा आहे बाळ, तिसरा आहे मुलगा आणि चौथं आहे याच्यामध्ये आई. चौथं आहे याच्यामध्ये आई. आता पुढे बघा, नाग या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द नाग, नागोबा, नागिन, साप, त्याच्यानंतर इथं काय आहे सरडा. तर यांचे काय करायचे आहेत आपल्याला,
विरुद्धलिंगी शब्द शोधायचे आहेत. समजा ह्यातल्या वस्तू काही शब्द जर पुल्लिंगी असतील तर त्याचा आपण काय करायचं आहे, स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. त्याच्यातील काही जर हे स्त्रीलिंगी असेल तर याच्यामध्ये काय करायचं आहे, पुल्लिंगी शब्द शोधायचा आहे. समजा पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. आता उदाहरणार्थ बघा, लेखक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. लेखक याचा विरुद्धलिंगी शब्द, विरुद्धलिंगी शब्द. एक लेखक, कवी, 2 नंबर कवयित्री, 3 नंबर लेखिका, 4 नंबर पाठ. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे काय, तर मुलगी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द तुम्हाला मी काय म्हटलेला आहे, सांगायला सांगितलेला आहे. मुलगी, मुलगी हे काय आहे, स्त्रीलिंगी आहे. पहिल्यांदा आपण काय लक्षात घ्यायचं की मुलगी हे स्त्रीलिंग आहे. मग स्त्रीलिंगच्या विरुद्धलिंगी शब्द कोणता असणार आहे, पुल्लिंगी असणार आहे. स्त्रीलिंगचा विरुद्धलिंगी शब्द कोणता असणार आहे, तर पुल्लिंगी शब्द असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पुल्लिंगी शब्द याच्यामध्ये ओळखायचा आहे. आता मुलगीचा पुल्लिंगी शब्द कोणता येणार आहे सांगा, मुलगी, मुलगा. मुलगीचा कोणता येणार आहे शब्द, मुलगीचा विरुद्धलिंगी शब्द कोणता येणार आहे, तर मुलगा हा येणार आहे. मग मुलगा किती नंबरला आहे, मुलगा हा पर्याय आहे 4 नंबरला. मुलगा हा पर्याय किती नंबरला आहे, तर 4 नंबरला. मग आता आपल्याला माहितीच आहे 1 2 3 4 अशा आपल्याला काय देतात, पर्याय उत्तर पत्रिकेमध्ये दिलेलं असतं. मग मुलगी किती नंबरला आहे, मुलगा 4 नंबरला, 3 नंबरला. मग आपण 3 नंबरला गोल करायचं. आलं लक्षात. म्हणजे मुलगी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता येतो, तर मुलगा हा शब्द येतो. त्याच्यानंतर नाग, नाग या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता येतो. आता नाग जर म्हटलं तर आपण ती नाग म्हणतो का, नाही. काय म्हणतो आपण, तो नाग असे म्हणतो. काय म्हणतो आपण, तो नाग असे म्हणतो. मग ती नागिन, तो नाग, ती नागिन असे शब्द आपण काय करतो, इथं वापरतो. तो नाग, ती नागिन, तो नाग, ती नागिन. म्हणजे याच्यामध्ये काय येणार, पर्याय क्रमांक 2 हा इथं बरोबर येणार आहे. म्हणजे नाग या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे नागिन. विरुद्धलिंगी म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध असलेलं त्याचं जेंडर कोणतं आहे ते बघायचं आहे. लेखक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. आता लेखक म्हणजे जो आपल्या पाठाखाली जो धडा लिहितात त्याला आपण लेखक असे म्हणतो, बरोबर आहे. मग लेखक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता येणार, तर काही तिथं लेखक म्हणजे तो लेखक. मग त्याच्यामध्ये पर्याय बघा, कवी, तो कवी हे बरोबर आहे. पण कवयित्री, कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे कवयित्री. म्हणजे कवी पुल्लिंगी आहे, कवयित्री स्त्रीलिंगी आहे. मग लेखक हा पुल्लिंगी आहे, लेखिका ही स्त्रीलिंगी आहे. मग पाठ हे काय आलं, आपलं पाठ हे नॉर्मल शब्द आला, नाम आलं. हे धडा म्हणजे आपण काय म्हणतो, पाठ म्हणतो. या पाठाचे लेखक असतात. आणि ज्या ज्या वेळी एखाद्या पुरुषानं किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने म्हणजे पुरुष जातीच्या लोकांनी किंवा मोठ्याने कुणी जर लेखकाने लिहिला असेल तर लेखक म्हणतात. आणि एखाद्या महिलेनं जर एखादा पाठ लिहिला असेल तर त्याला आपण लेखिका असे म्हणतात. आलं सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे काय, लेखक, लेखिका, मुलगा, मुलगी, मुलगा, त्याच्यानंतर नाग, नागिन. आलं सगळ्यांच्या लक्षात. आता ह्याच्यानंतर पुढे बघा, उदाहरण घेऊया आपण. खालील शब्दांचे लिंग ओळखायचे आहेत. खालील शब्दांचे लिंग ओळखा. बघा, लिंग ओळखा, लिंग ओळखा. त्याच्यामध्ये लिंग आहे मूल, 1 नंबर स्त्रीलिंगी, पुल्लिंगी. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्त्रीलिंग,
पुल्लिंग नपुंसकलिंग आणि चौथा आहे यापैकी नाही. चौथा आहे यापैकी नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे उदाहरण बघा. मोर, बाई, मोर, बाई, देवी, आजोबा, कवी. आजोबा आणि कवी. आता बघा इथं काही शब्द दिलेले आहेत. मूल, मोर, बाई, देवी, आजोबा आणि कवी. मग आपल्याला काय करायचं आहे, दिलेले ह्या शब्दांचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मग ते स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे की नपुंसकलिंग आहे. तर हे आपण ओळखायचं कसं बघा. मूल, मुलाला आपण काय म्हणतो, ते मूल. ते मूल म्हटल्यानंतर ते हा शब्द कशात आपण येतो, नपुंसकलिंगी. मूल हे नपुंसकलिंगी. आलं लक्षात. त्याच्यानंतर मोर, मोरला ते मोर म्हणतो का, तो मोर म्हणतो. ती मोर म्हणतो का, नाही, ती लांडोर म्हणतो. म्हणजे मोर हे पुल्लिंग. बाई म्हणजे स्त्री, महिला. तर हे कशामध्ये येणार बघा, बाई, स्त्री, महिला हे कशामध्ये येणार आहे, तर स्त्रीलिंगी मध्ये येणार आहे. बाई. देवी पण कशामध्ये येणार आहे, स्त्रीलिंग मध्ये येणार आहे. देवी, कारण की ती देवी, तो देव. आजोबा कशामध्ये येणार आहेत, तर आजोबा कशामध्ये येणार आहेत, तर आजोबा हे कशामध्ये येतील, ते तो आजोबा येतील. म्हणजे ते तो आजोबा हे बघितलं तर हे काय आहे, पुल्लिंगी आहे. राहिलं कोणतं, चार झालेले आहेत. कवी, तो कवी हे कशामध्ये येणार आहे, तर पुल्लिंगी मध्ये येणार आहे. आलं बाळांनो लक्षात. तर आज आपण काय बघत आहोत, लिंग हे शब्द, लिंग ही काय करतो, व्याकरण आपण शिकत आहोत. लिंग मध्ये आपण आज स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंगी कशी ओळखायची हे शिकणार आहोत, शिकलेलो आहोत. आता बरीच उदाहरणं मी तुम्हाला इथं दिलेली आहेत. जवळजवळ ती उदाहरणं सोडवून सुद्धा एक्स्ट्रा तुम्हाला उदाहरणं अजून पुस्तकातली सुद्धा सांगितलेली आहेत. आता त्याच्यामध्ये उभयलिंग म्हणून एक शब्द येतो. तर उभयलिंग आपल्या अभ्यासाला नाहीये, तर आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये फक्त स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग हे बघा. आता डोंगर हा शब्द आहे, पण डोंगर सजीव आहे का, नाही. मग डोंगर हा सुद्धा काय ना, तो डोंगर हे पुल्लिंगी मध्ये येणार. ते झाड नपुंसकलिंगी मध्ये येणार. मग आता इथं काही मी उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही काय करायची आहेत, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंगी मध्ये कोणकोणती बसतील तुम्ही ती वहीमध्ये लिहून काढायची आहे. आता मी तुम्हाला अभ्यासाला काही इथं काय करणार आहे, तर शब्द देणार आहे, ती तुम्ही ओळखायचे की स्त्रीलिंग मध्ये येतं, पुल्लिंग मध्ये येतं काय, नपुंसकलिंग मध्ये. ओके, इथं देणार आहे बघा. डोंगर, लेखिका, त्याच्यानंतर कावळा, वासरू, शेकरू, पपई. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे शब्द जे आहेत हे स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग मध्ये येतात का, तुम्ही इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, पाठ, मान, त्याच्यानंतर बघा नाक, जीभ. याच्यामध्ये गटात न बसणारा पर्याय तुम्ही ओळखायचा आहे. पाठ, मान, नाक आणि जीभ
याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, गटात न बसणारा शब्द तुम्हाला याच्यामध्ये काय करायचा आहे, ओळखायचा आहे. उदाहरण बघा याच्यामध्ये, तर सगळ्यात म्हणजे अगोदर स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंग आहे हे ओळखा, आणि तुम्ही काय करा, कुठल्या गटात बसत नाही तो शब्द तुम्ही इथं लिहू शकता. बघा 2 नंबर, फुल, चिंगरू, 2 नंबर चिंगरू, कोकरू, गाय. नेक्स्ट, नकाशा, पडदा, मुलगा, आणि त्याच्यानंतर आहे धरती. असे इथं पर्याय दिलेले आहेत बघा. पाठ, मान, नाक, जीभ, फूल, शिंगरू, कोकरू, गाय, नकाशा, पडदा, मुलगा आणि धरती. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय शोधायचं, की ही जी दिलेली आपल्याला जी हे आहे ती पहिल्यांदा तो ती ते मध्ये लावून बघूया. मग आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. वरती हे तुमच्या प्रॅक्टिस साठी दिलेली आहेत, ती तुम्ही लिहून घेऊ शकताय. एक 5 मिनिटं वेळ देतो, 1-2-3 मिनिटात तुम्ही ह्याची उत्तर तुम्ही सोडू शकता. एक तुम्हाला वेळ देऊया, सगळीच उत्तर जर मी सांगायला लागलो तर तुम्ही काय करणार असं होतं. त्यामुळे याच्यामध्ये गटात न बसणारे लिंग ओळखायचं आहे, आणि याच्यामध्ये तिन्ही पर्यायामध्ये कोणतं बसतं हे प्रकारामध्ये ते तुम्ही शोधायचं आहे. तर इथं काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पहिले जे शब्द आहेत ते स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंगी मध्ये ओळखायचे आहेत. खालचे जे शब्द आहेत ते गटात न बसणारे आहेत, त्याच्यामध्ये कोणते बसत नाहीत ते ओळखायचे आहेत. बघा, तर आता याची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. करेक्ट, तुमची उत्तर बरोबर आहे. बघा, लिंग बघा, डोंगर. डोंगर हा स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंग आहे ओळखा. तर डोंगराला आपण तो ती ते लावून देऊया. हा, ती डोंगर म्हणतो का, नाही, तो डोंगर. आपण काय म्हणतो, तो डोंगर. म्हणजे डोंगर हे कशामध्ये येणार आहे, पुल्लिंगी मध्ये येणार आहे. लेखिका, ती लेखिका. काय तो लेखिका म्हणतो, ते लेखिका म्हणतो, नाही, ती लेखिका म्हणतो. म्हणजे लेखिका हे स्त्रीलिंग मध्ये येणार आहे. कावळा,
ती कावळा म्हणतो का? नाही, ती कावळीन म्हणतो आपण. तो कावळा म्हणजे पुलिंग करूया इथं, ते पण पुल्लिंगीमध्ये येणार आहे. वासरू, तो वासरू म्हणतो का? ती वासरू म्हणतो का? तो वासरू म्हणतो का? नाही, ते वासरू म्हणतो. म्हणजे ते कशामध्ये येणार आहे आपलं? हे नपुंसकलिंगीमध्ये येणार आहे. त्यानंतर शेकरू, आपण काय म्हणतो? ते शेकरू, हे सुद्धा कशामध्ये येणार आहे? नपुंसकलिंग. आणि ती पपई स्त्रीलिंगीमध्ये येणार आहे. पुढे बघा, पाठ, मान, नाक, जीभ. ती पाठ, ती मान, ती जीभ. म्हणजे नाक हे कशामध्ये येणार आहे? ते नाक नपुंसकलिंगी. ते फूल, ते शिंगरू, ते कोकरू, हे नपुंसकलिंगी. ती गाय स्त्रीलिंगीमध्ये. तो नकाशा, तो पडदा, तो मुलगा, ती धरती स्त्रीलिंगीमध्ये. आलं लक्षात? तर आता आज ज्याप्रमाणे तुम्हाला शिकवलंय स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, आता तुम्ही काय करायचं आहे? आपल्याला जो लिंग हा पाठ दिलेला आहे तो तुम्ही काय करू शकता? ऑनलाईन जो दिलेला आहे तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि तो सोडून झाल्यानंतर व्यवस्थित चेक करायचा आहे विथ प्रश्नासकट, प्रश्नासहित तुम्ही काय करायचंय? त्याचं उत्तर बरोबर लिहायचंय. ओके, आता आपण काय करूया? इथंच थांबूया. आज आपण काय केलेलं आहे? इयत्ता 4थीचं ऑनलाईन क्लास बघितलेला आहे. लिंग आज आपण इथं शिकलेलो आहोत आणि त्याच्यावर आधारित तुम्ही 25-25 उदाहरणं फक्त लिहायची आहे. स्त्रीलिंगी 25, पुल्लिंगी 25 आणि नपुंसकलिंगी 25. ओके, थँक्यू.